नमस्कार. गणपती स्पेशल करूक एकदम सोपे आणि वेगळ्या चवीचे असे स्वादिष्ट खायच्या पानाचे लाडू कसे करतात ते आज तुमका दाखवतले. तर चला. नमस्कार. कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. आज मी तुमका खायच्या पानापासून लाडू कसे बनवतात ते दाखवतले. तर चला रेसिपीक सुरुवात करूया. पहिली मी खावची पानं काढून घेते. ही खावच्या पानाची वेल असा ही बघा. याची अशी कुठून पानं काढून घ्यायची, नाही तर वेलच तोडून काढशा. होय बघा, खावची पानं काढून घेतले. ही बघा ताजी ताजीच. कोकणात सगळं आपल्या ताजाच मिळता. होय मी ही बघा 5 ते 6 पानं घेतले. ही चांगली धुवून घेतल्या. धुवायची पानं. आता ही मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. ह्या पानाचे असे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये टाकून घेऊया. होय मी पाऊण कप दूध घेतलंय. तर सगळं टाकून घेतलंय. तर सगळं टाकायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा बारीक लावून घेऊया. होय बघा, या बघा बारीक लावून घेतले असं. आता मी एका चुलीत कढई ठेवून त्याच्यात 2 चमचे तूप टाकून घेते. तूप चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून या 5 मिनिटं परतून घेऊया. आता त्याच्यात मिक्सरला लावून घेतलेलं मिश्रण टाकून घेऊया. होय आता साखर टाकून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतास. मी होय पाऊण कप साखर घेतले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर टाकली काय हे मिश्रणात जर थोडासा पाणी सुटता. आता मी त्याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले ते टाकून घेते आणि चिमूटभर हिरवं फूड कलर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. आता त्याच्यात पाऊण कप दूध पावडर टाकून घेते. आता ह्या आपण चांगलं मिक्स करून घेऊया. होय बघा किती मस्त रंग येला. आता ह्या मिश्रणाचं गोळ होईपर्यंत आपण या ढवळत राहावा कया. होय बघा आपला मिश्रण तयार झाला. आता हे मिश्रण ताटलीत काढून थंड करत ठेवूया. होय बघा आपलं मिश्रण थंड झाला. आता मी याचे लाडू करून घेते. बघा बघा किती मस्त दिसता लाडू. आणि वर डेकोरेशनसाठी मी बडीशेप लावून घेतले. हे बघा तयार असत आपले खायच्या पानाचे लाडू. तर ही रेसिपी नक्की करून बघा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.